नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. दुर्दैवाने हिंसा अनेक वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त केली जाते. मग ती शाब्दिक असो, मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक, लैंगिक, घरगुती, इवन मीडियावरती आणि साहित्यामध्ये आणि बरेच काही. मग लक्षात ठेवूया की कठोर शब्द म्हणजे तलवारीचा वार, तर सौम्य शब्द हा कशासारखा असतो? दुधासारखा असतो. दुधासारखे सौम्य शब्द मुलांना ज्ञानाकडे नेतात आणि त्यांना खरे लौकिक प्राप्त होते. धार्मिक सहनशीलता. प्रत्येक धर्मात पवित्र घटक असतात जे इतर धर्मांपेक्षा वेगळे करतात. एकच धर्म खरा आहे अशी कल्पना हिंसा आणि द्वेष वाढवते. भारतात कोणत्याही व्यक्तीला कोणताही धर्म स्वीकारण्याचा, त्याचे पालन करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे. या मूलभूत मानवी हक्काचा आपण आदर केला पाहिजे. अपंग लोकांबद्दल सहिष्णुता किती गरजेची आहे ही. सर्व सजीवांबद्दल सहानुभूती आणि दयाळूपणा सहनशील व्यक्तीची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. अपंग लोकांप्रती सहनशीलतेची अभिव्यक्ती त्यांना समाजाचे पूर्ण सदस्य म्हणून करण्यास सक्षम करते. सर्वसमावेशक शिक्षण आणि रोजगार निर्मिती अशा सहनशीलतेचे महत्वाचे घटक आहेत. भारताच्या नॅशनल हेल्थ पोर्टलनुसार अपंगत्व ही केवळ आरोग्य निगडित समस्या नाही. हे आरोग्याशी संबंधित स्थिती असलेल्या व्यक्ती आणि वैयक्तिक तसेच पर्यावरणीय घटक जसे की नकारात्मक दृष्टिकोन, दुर्गम वाहतूक आणि सार्वजनिक इमारती आणि मर्यादित सामाजिक समर्थन यांच्यातील परस्पर संवाद आहेत. ते एकमेकांवरती अवलंबून आहेत. अपंग लोकांच्या अडचणींवर मात करण्यासाठी, पर्यावरणीय आणि सामाजिक अडथळे दूर करण्यासाठी हस्तक्षेप होणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्या सर्वांचा सहभाग हा गरजेचा आहे. 1 अब्जाहून अधिक लोक म्हणजे साधारणपणे जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे 15% लोकांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे अपंगत्व आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतात 2.2% लोकसंख्येला कोणत्या तरी प्रकारचे अपंगत्व होते. मग यामध्ये दृष्टीदोष आहे, हाडांचा दोष आहे, श्रवणशक्ती कमी होणे इत्यादी सर्वांचा समावेश आहे. मग ह्याबद्दल विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणखीन एका प्रकारची सहनशीलता आहे ती म्हणजे जातीय सहनशीलता. लोकसंख्येची वांशिक ओळख म्हणजे त्यांचा शतकानुशतके अनुभव, त्यांच्या परंपरा आणि मूल्यांचे प्रतिबिंब असते. बहुजातीय देशांमध्ये सहनशीलता आणि इतर लोकांच्या जीवनशैलीचा आदर करण्याचा मुद्दा खरोखरच जागतिक पातळीवर महत्वाचा आहे. पण दुर्दैवाने इतरांबद्दलची असहिष्णुता सध्या वाढत चाललेली आहे असं एकंदर चित्र आपल्याला दिसत आहे. दुसरी एक महत्वाची सहनशीलता जी आपल्या सर्वांमध्ये असणं महत्वाचं आहे ती म्हणजे लिंग सहनशीलता. विविध लिंगांचा आदर, स्वीकृती आणि लिंग संदर्भात रूढीबद्ध विचार केला जाऊ नये. यासाठी प्रत्येक माणसाचे मूल्य आणि योग्यता समान आहे हा विचार महत्वाचा आहे. स्त्री भ्रूण हत्या आणि बालिका भ्रूण हत्या म्हणजे जगातील निम्म्या लोकसंख्येच्या स्त्रियांविरुद्ध असहिष्णुता आणि हिंसाचाराचा हा एक लज्जास्पद निर्देशक आहे. महिलांवरील हिंसाचार असा मापदंड आहे जो सर्व मानवी हक्कांचे उल्लंघन म्हणू शकतो आपण. आक्रमकता आणि शक्तीने समाज किती प्रमाणात नियंत्रित केला जाऊ शकतो ह्याचा अंदाज हिंसाचारामुळे आपल्याला येऊ शकतो. कारण वर्चस्वामुळे आकार घेतलेला समाज अपरिहार्यपणे असहनशीलता आणि स्त्रियांवरील हिंसाचार ह्यासारख्या गोष्टींमुळे सत्तेचा सतत गैरवापर केला जातो. स्त्री पुरुष समानतेशिवाय शांतता आणि एकता केवळ एक स्वप्नच राहणार आहे. धन्यवाद.